वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने। मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। धुळे सोलापूर महामार्गावर जोरदार राडा, अंतरवली सराठी गावात जाणारा रस्ता अडवल्यामुळे गोंधळ, आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न सुरू। जरांगे यांच्या समर्थनार्थ आज धाराशिव आणि बीड बंद, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय देखील बंद, बस सेवा मात्र सुरळीत सुरू। तर उद्या पुणे आणि जालना बंदची हाक। भुजबळ आणि परळीवाल्याचं ऐकून मराठा धनगर समाजात वाद लावणं सुरू, मनोज जरांगेंचा भुजबळांचं धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप। काडीचीही अक्कल नसलेल्या जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह जरांगेंवर हल्लाबोल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या, तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, पालिकेकडून तात्पुरती स्थगिती, शांतता राखण्याचं वर्षा गायकवाड यांचं आवाहन। लँड जिहाद आम्ही खपून घेणार नाही, अशांतता माजवण्याचा प्रयत्न, धारावीतील वादानंतर किरीट सोमय्या यांचा आरोप। सिनेट निवडणूक रद्द झाल्यानं युवा सेना हायकोर्टात, निवडणुका स्थगित करण्याचं कारण काय, याचिकेतून सवाल, न्यायमूर्ती एस चांदोरकर यांच्यासमोर सुनावणी सुरू। राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती।